हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण पराठे बनवणार आहोत। बटाट्याचे पराठे बघणार आहोत। चला तर मग बघूया काय काय लागणार आहे। 4-5 मिरच्या घेतल्या, अख्खे धने घेतले आणि जिरं घेतलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरवून घेऊ। बटाटे उकळलेले आणि त्याला स्मॅश करून घेऊ। गार झाले पूर्ण। एक कढई घेऊ, त्याच्यात ऑइल टाकू आणि जे आपण मिक्सरमध्ये फिरवलं ते हिरव्या मिरचीचं ते त्याच्यात टाकूया आणि बटाटे स्मॅश केलेले बटाटे पूर्ण टाकून दिले स्मॅश केलेले। आमचूर पावडर टाकूया आणि मीठ चवीनुसार आणि त्याला पूर्ण मिक्स करून घेऊयात आता। आणि हळद मिक्स करून घेऊया। मिक्स झाले। आता कोथिंबीर टाकून त्याला मिक्स करूयात। आता पीठ घ्यायचं गव्हाचं, त्याच्यात चवीपुरतं मीठ, ओवा घ्यायचा, कसुरी मेथी घ्यायची, ओवा घ्यायचा क्रश करून त्याच्यात टाकून द्यायचं आणि थोडंसं ऑइल घ्यायचं आणि त्याला पूर्णपणे मिक्स करून द्यायचं। आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। सॉफ्ट गोळा मळायचा आहे। झाला आपला गोळा तयार। थोडंसं ऑइल टाकून त्याला लावून 5 मिनिटासाठी साईडला ठेवून या। पाच मिनिटं झाले। आता ते ऑइल लावून सॉफ्ट करून घेतलंय। एक गोल घ्यायचा लुवा आणि त्याला लाटून घ्यायचा आणि बटाट्याचे सारण त्याच्यामध्ये टाकायचं। गोल करून घ्यायचा हातावर। थोडंसं पीठ टाकून त्याला पुरणपोळी कसं करतो, सारण कोणतंही आपण सारण भरताना असंच करतो। थोडंसं उरलेला पार्ट त्याचा साईडला काढून ठेवायचा आणि सेट करून पीठ लावून मग लाटायला घ्यायचं। पराठा पण लाटून घेणार आहोत तसंच सेम पद्धतीने। लाटला गेला आहे आणि तवा आपल्या तापायला ठेवला होता। आता त्याला एक साईडने पलटवून घेऊ। थोडं मीडियम गॅसवरच करायचा कारण की तो थोडासा क्रिस्पी येईल। ऑइल टाकायचं आणि त्याला फिरवून घ्यायचं।
दुसऱ्या साईडनेही ऑइल लावायचं. तसंच सेम फिरवून घ्यायचं. दोन्ही आपण तसेच तव्यावर भाजून घेणार आहे. बघू शकतात आपला पराठा किती छान आला आहे. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.